लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि विकासाला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षानं प्रचाराला वेग दिलाय। नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अद्याप अपूर्ण असलेली विकास कामे पूर्ण करण्याचा निर्धार भाजपनं व्यक्त केलाय। रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, चौकामध्ये सीसीटीव्ही बसवून गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच सामाजिक एकतेसाठी समाज मंदिरांची उभारणी या प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे। भाजपच्या उमेदवार अरुण पवार, रुपालीताई नन्नावरे, रंजनाताई भानसी आणि दीपाली गीते यांनी प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण देशभरात विकासाचे नवे पर्व सुरू आहे। त्यासोबतच आमच्या प्रभागाचा विकास देखील होणार आहे। येणाऱ्या नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा नाशिकसाठी सर्वात मोठा पर्व घेऊन येणार आहे, जेणेकरून आमच्या प्रभागातील रस्ते असतील, लाईट असतील, स्मार्ट जे काही करता येईल आम्हाला ते आम्ही आमच्या प्रभागात करणार आहोत। पुढची सत्ता भाजपाची जर आली आणि आम्ही येणारच आहोत, आम्हाला तो विश्वासच आहे, पण येणाऱ्या नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तिथे जर भाजपाचा जर महापौर झाला, 122 मत जर उमेदवार आम्ही निवडून येणारच आहोत आणि भाजपाचा जर महापौर आमचा होणारच आहे आणि आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणून सीसीटीव्हीचे कामे, त्याच्यानंतर प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅकची सोय, अभ्यासिका, मोठे उद्याने असो आणि नागरिकांना महिलांसाठी स्वयंसिद्ध शिबिर असो, प्रशिक्षणे असो ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात देणार आहोत। महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि ज्येष्ठांसाठी उद्यानं असो किंवा त्यांच्यासाठी मंदिरे असो, आम्ही प्रभागाचा विकास नक्की करणार आहोत आणि प्रभागांच्या रस्त्यांची समस्या असो, खड्ड्यांची समस्या असो ते देखील आम्ही पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये मार्गी लावणार आहोत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 25 वर्षापासून कामकाज करीत असताना सातत्याने नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या बऱ्याचशा अंशी पूर्ण झालेल्या आहेत। परंतु सध्या मागच्या 4 वर्षात प्रशासकीय राजवट असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते कमी जास्त झालेले आहेत। त्याची पूर्तता आम्ही आता आल्यानंतर 4ही नगरसेवक मिळून सगळे कामं करू। त्याचप्रमाणे प्रभागातील उद्यान, जॉगिंग ट्रॅक यांची पण दुरुस्ती करून ते पूर्ववत चालू होतील याची काळजी घेऊ। यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील भाजपला पाठिंबा देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भारतीय जनता पार्टीने यावेळी जे 4ही उमेदवार दिले आहेत, या 2 जुने उमेदवार आणि 2 नवीन उमेदवार असा आयोग ताळमेळ साधलेला आहे। तसेच मागील काही वर्षात जो प्रभागाचा विकास झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तोही यापुढे होईल। मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी 4ही उमेदवारांना मत देऊन विजय करायचा आहे। त्यांनी कामं करण्याचे जे धडाका लावला होता प्रशासकीय राजवटीच्या अगोदर पवार साहेब, भानसी मॅडम, दीपालीताई गीते यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले। पहिली मेन म्हणजे पाण्याची समस्या फार मोठी होती। ती समस्या पाण्याची टाकी प्रभात नगरची काढून ती वरती बांधून ती फार मोठी समस्या आमची ती इथून सुरुवात झाली। कारण पाण्याचा प्रत्येक कॉलनीमध्ये फार त्रास होता। प्रत्येक सोसायटीची माझ्याकडे तक्रार यायची। मी पवार साहेबांकडे तक्रार द्यायचो की साहेब पाण्याचं काहीतरी तुम्ही इथं करा। साहेबांनी त्याच्यावर इतकी चांगलं सोल्युशन काढून पाण्याची टाकी बसून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। पवार साहेब, भानसे मॅडम, दीपालीताई आणि नन्नावरे मॅडम यांना तुम्ही कमळ हे निशाणीचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। यावेळी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत त्यांना पाठिंबा दिलाय। प्रभागात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याची चर्चा सध्या जोर धरताना दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।